मला एकेकाने सांगा, तुम्हा प्रत्येकाचं शिक्षण किती झालंय? तुला सांगतो, तू ना शिक्षणाचं टेन्शन घेऊ नको जानू. जानू कोणाला बोलतो तू? हे धर, जानू कोणाला बोलतो तू? अरे भाई 15 मिनिटानंतर बोलणारच आहे ना मी. हे बघ, तू शिक्षणाचं का टेन्शन घेऊ नको. आपण तुझ्यावर प्रचंड लय लय लव करणार, तुझ्या बरोबर तू प्रामाणिक राहणार. ह्याचा चेहरा बघ, ह्याचा चेहरा बघ. चेहरा बघूनच कोण पण सांगेल की आतापर्यंत लय पोरी फिरवल्यात. आवाज खाली. हे बघ बाळा, असं नसतं बोलायचं. स्वतःचा चेहरा बघ तू. 2-3 भाभींशी लफडा असेल असाच दिसतोय तुझा. अरे देवा, अरे देवा, कुठल्या नीच स्तरावर येऊन भाष्य करतायत हे? कोण बोलतोय बघ. ऍक्च्युअली पॅडिया म्हणून रिॲक्ट नको रे, कॅरेक्टर मध्ये रिॲक्ट. तुम्ही खूप दिवसानंतर आलो. ऐक ना समीर, समीर मला सांग, अजून विधी सुरू व्हायला किती वेळ लागणार आहे? जरा शांत हो. थोडा वेळच राहिलेला आहे. थोडा वेळ कळ काढा. अरे अजून किती थोडा वेळ? मलाही कळत नाही आपण या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये का लग्न करतोय? अरे 101 जोडपी आली तिथे लग्न करायला, आणि भटजी किती? फक्त 12? नाही, ऍक्च्युली 13 आहेत भटजी. एका भटजीने काय फरक पडणार आहे समीर? तो एक भटजी काय रजनीकांत आहे का पटापट सगळ्यांची लग्न लावायला? हसू नको सा समीर प्लीज, मला खूप राग येतोय. मंडप बघ, एकच मंडप बांधला रे यांनी. आणि होम बघ, होम एकच होम आहे. ते एका होमाभोवती 4-4 जोडपी फेरे घेत आहेत. कोण कोणाचा हात धरून फेरे घेते काही कळत नाहीये. सगळा सावळा गोंधळ आहे इथे. समीर, आपण सेपरेट लग्न केलं असतं ना. तो का डिसिजन घेतला इथे लग्न करण्याचा? अगं माझं संगीता, किती चिड. संगीता, 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 एक मिनिट. संगीता नाही, सॉरी, संगीता नाही, संगीता ए काय संगीता नाही, संगीताचा हिचा काही संबंधच नाही मला. कुस्तीशी आहे, दाखवू? काय म्हणली? कुस्तीशी आहे, दाखवू का? नाही, लग्न करायचंय मला. हे संगीता, तू शांत हो बघू, शांत हो ना. का शांत होऊ? अरे तो बघ बिचारा, त्याची बायको पण हरवली असेल या गर्दीत कुठेतरी. एवढी गर्दी आहे इथे. मगाशी एक माणूस दुसऱ्याच्याच बायकोला बुरा न मानो होली है असं म्हणून गालाला रंग लावून गेला तिच्या. एवढा गोंधळ आहे इथे. हसू नको समीर प्लीज, मला खूप राग येतोय. तू इथे लग्न करायला का आणलंयस मला? अगं कसं आहे ना, सामुदायिक ठिकाणी असं लग्न केलं ना की ते एक चांगला संदेश आपण देतो. टोलाचा संदेश नाही. मला काय वाटतं माहिती नाही, मी संगीता नाही हा पॅडी. मला एक कळत नाहीये मी तुझ्या नादाला का लागले. नाही, मुळात मी तुझ्या प्रेमातच का पडले. जानू, नाही, जानू वगैरे काही म्हणू नकोस. मला भयंकर राग आलाय. मी तुझ्याशी लग्न करणं अशक्य आहे. माझ्याशी करणार? एक मिनिट. आता तुझं काय आहे? आता ह्या तुम्हाला काय म्हणत होत्या की म्हणजे मी तुझ्या प्रेमातच का पडले, मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णयच का घेतला? मग? तर म्हणजे मला असं वाटलं की तुमच्यात काही जमत नाही. म्हणजे 19 बेस होत असेल तर मी लग्नाला तयार आहे. चल. अरे काय येडायस काय तू? सहज म्हणाली ती असं. अहो, नाही तसं नाही. म्हणजे माझं पण या सोहळ्यात लग्न होणार होतं, पण माझी बायको पळून गेली. हो, म्हणजे बाकी सगळे तयार आहेत. बघा ना, हारबीर घेऊन मी तयार आहे, फिरतोय वणवण असा. माझे आई बाबा तिकडे तयार आहेत, त्या मुलीचे पण आई बाबा तयार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र पण तयार आहे. हो, 16 तोळ्याचं मंगळसूत्र आहे. 16 तोळ्याचं? एक मिनिट, कन्व्हिन्स होते ती. काय चाललंय? आणि तुम्हाला सांगतो, हनीमून साठी लंडनचं पॅकेज घेतलंय. लंडन मग? हनीमून समीर? एक मिनिट, आमचं पण ठरलंय हनुमूनचं. कुठे? लांजा. आमचं ठरले, सगळे पैसे भरलेत रिसोर्टचे. आता नाही. ती मस्करी करते, नका मनावर घेऊन तिचं. मस्करी मध्ये असं चेहऱ्यावर आलं बघा त्यांच्या. कन्व्हिन्स होते ती. अरे नाही कन्व्हिन्स होते, मी सांगतो. एक मिनिट, तू का चाललंय तुमचं हे? ऐक ना माझं थोडंसं. नाही, एक मिनिट. समीर. ते माझी बायको, तू सांग, माझी बायको नाही. मॅडम, हे 2 चिरकुट कशाला भांडतात? का लफडा आलाय? हो नाही, लफडा नाही झालं. ते काय झालं ना, ऍक्च्युली मी पटकन चुकून यांना असं म्हणाले की तुमच्याशी लग्न मी का करते, आणि नेमकं त्यांनी ते ऐकलं. आणि त्यांची बायको हरवली आहे ना, त्यामुळे आता माझ्या मागे लागले आहेत की तुम्ही माझ्याशीच लग्न करा म्हणून. आणि माझा पण नेमका गोंधळ उडालाय की आता काय करू काय. एक मिनिट, तुम्ही कोण? आयोजक का? नाही, आयोजक बियोजक काय नाही. मी आता ह्या दोघांची लफडी सुरू आहे. तुझं ह्याच्याशी काही कनेक्शन होत नाही, तर तू माझा विचार करू शकते. हा आपल्या मध्ये आलाय. तू चाललायस माझ्यामध्ये. मला काय सांगतो हा? समीर, काय चाललंय? समीर तू शांत हो, शांत हो. आपलं लग्न आहे आपलं. शांत हो जरा, शांत हो. काय हो, तुम्ही काय म्हणत होतात?
माझी बायको गेली, आई गं, गेली म्हणजे पळून गेली. अगं बाई. सामुदायिक विवाह सोहळा आहे का सामुदायिक पलायन सोहळा आहे तुझं काय काही काय देतो रे मला तू काय कशी गेली हो तुमची जरा मागे. बायको? कशी गेली म्हणजे लग्न मंडपात आली, कोणीतरी तिला अशी खून केली आणि गेली. काय केलं? खून केली गेली. हा म्हणजे आता एवढे 101 जोडप्यांमध्ये 101. मोठ्याचं बोल तू हा, ए, अरे अरे, कुठे जाऊ यार वा दादा, वा दादा. अरे भाई मुद्द्याचं म्हणजे कसं माहितीये काय, अरे मी लग्न मंडपात आलो ना तेव्हा माझ्या बायकोचा कॉलेजचा लवर पण तिथे आला होता आणि त्या लवरची बायको पण तिथे आली होती. मग तो लवर माझ्या बायकोला कॉपच्यात घेऊन गेला आणि 10 सेकंद काहीतरी बोलला आणि हे हातात हात घालून पळून गेलं. त्या आयोजकाला फोन करतो तो पण भेंडी फोन उचलत नाही. कशाला उचलेल फोन कशाला फोन करत होतास कशाला म्हणजे हा त्यांनी एवढ्या 101 जोडप्यांचा विवाह सोहळा ठेवलेला आहे. एखाद्याची बायको जाते पळून तर इमर्जन्सीला स्टँड बाय ठेवायला नको का छोटा मी तुला काय नाही, वाटतं? बरोबर आहे. ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे ना. आता कसं ऑप्शन कमी कमी होत चाललेत ना म्हणून सांगतो की मी आता फ्री आहे तर माझा चांगला ऑप्शन म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता. अरे देवा, समीर म्हणजे आता 5 मिनिटानंतर माझं लग्न होणार आहे आणि लग्नाच्या 5 मिनिटं आधी मला 3 ऑप्शन्स मिळालेत. अजून थोडा वेळ थांबलं तर चौथा ऑप्शन पण येईल इथे. मग आपण खेळ पण खेळू. कोण होणार तुमचा पती? कमिंग सून घरामध्ये. हेड लागले का तुला अगं काय काय समीर, जानू आपलं प्रेम आहे समीर, हे समीर. दोघे अनोळखी आहेत जानू, समीर ऐक समीर आय एम सॉरी प्लीज माझं ऐकून घे ना समीर. आपलं लग्न ठरलंय ना अरे हो आपलं लग्न ठरलंय, आपलं लग्न होणार होतं मगाशी, पण आता परिस्थिती वेगळी आहे ना समीर. हा हे बघ नशिबाने मला ऑप्शन्स दिले आहेत रे. आपलं प्रेम आहे ना पण बाळा समीर, प्रेम असतं आणि ऑप्शन असतो रे. हा करेक्ट. हे बघ नाही समज मी तुझ्याशी लग्न केलं आज. हा नाही समज मी तुझ्याशी लग्न केलं आणि पुढे संसारात जाऊन मला पश्चाताप करावा लागला तर की एवढे ऑप्शन असताना मी तुझ्याशी लग्न काय केलं? होऊ शकतं, तुला वाईट होऊ वाटेल. शकतं, हा. तुला वाईट वाटेल, तुला किती त्रास होईल. मला माझा काय नाही रे, मी सुखात राहीन मज्जेत एकदम, पण तुला किती त्रास होईल ना समीर, किती त्रास होईल रे तुला. म्हणून मी म्हणते की आता मला ऑप्शन्स दिलेत ना नशिबाने तर मी ते पडताळणार. पडताला तुम्ही नक्की पडताला. नाही तर काय होतं आपण करून बसतो आणि पुढे जाऊन आपल्याला पत्ताछाप होतो. काय पत्ताछाप होतो. काय होत आहे पत्ताछाप अरे म्हणजे बस स्किट मध्ये आपल्या अरुण सर पार्टनर असल्यानंतर आपलं होतो राहायचो गोवत. पश्चाताप म्हणतात रे त्याला. पश्चाताप म्हणतात ते पण म्हणतात नाही हा लग्न करणार आहे. अरे मी काय बोलतो ते सोडून द्या ना. आता ऑप्शन बिप्शन आहेत ना तर तू क्वालिटी बघ ना माझ्यातली क्वालिटी. क्वालिटी नाही रे शब्द तो इट्स क्वालिटी हा काय ना नुसतं उच्चारण येणं आणि असणं यात खूप फरक आहे लक्षात आलं तुझ्या? मुद्दा करेक्ट हा लंगूर दिसत असला ना तरी पण माणूस काय आहे याच्यात. नाही काय आहे, झालं एक मिनिट इकडे लक्ष द्या. मुद्दा काय आहे की माझे उच्चार एकदम स्पष्ट आहेत म्हणजे शब्दोच्चार एकदम छान आहेत. म्हणजे मी बेसिकली ऍक्टर असल्यामुळे ना म्हणजे शब्द मला असे छान उच्चारता येतात. म्हणजे आता ते म्हणले ना पश्चाताप, षोडशोपचार, विभिन्न, यत्किंचित असे शब्द वेगवेगळे आहेत. तर मला आईच्या स्पष्ट- गावात कसलं भारी आवाज काढले याने. हे आवाज नाहीयेत, हे मराठी भाषेतले शब्द आहेत ते, कळलं का? तर मी ऍक्टर असल्यामुळे ना हे असे स्पष्ट असं डिक्शन माझं एकदम क्लिअर असतं. आई गं, तुम्ही अरे काय ऍक्टरचं काय कौतुक सांगते मी याला ओळखतो पटकन पुढचं वाक्य सांग रे लायकी याची बघ याची. समीर तू गप्प बस ना तू जरा. ऍक्टर आहेत ते ऍक्टर. वाव, तरी मला वाटलं मी तुला कुठेतरी बघितलंय. नाही बघितलं असण्याची शक्यता कमी आहे कारण मी एका एकांकिकेत मी 4th लीड करतोय. फोर्थ लीड. एकांकिकेत 4th लीड असं काही नसतं. 1 किंवा 2 जण लीड करतात बाकीचे इतर मध्ये असतात. एकांकिकेत किती जण आहेत तुझ्या? 4. ही याची लायकी. नाही पण मी म्हणजे नंतर पुढे जाऊन मी काहीतरी माझं होऊ शकेल ना म्हणजे एकांकिका मग सिरियल असं फिल्म वगैरे. नक्की तुमच्याकडे बघून मला वाटतं तुम्ही खूप असं कर्तृत्ववान वाटतंय. जाणे आपल्या पत्रिकेवर छापल्यात ना. नाही समीर तू जरा थांब, 1 मिनिट थांब. तुम्ही काय करता हो? मी हा. आपला रिचवरीचा बिझनेस आहे. वाव, कसला कसला? रिचवरी. कसले एक कोणाचे बिझनेस असतात ना. मला कळलं रिचोरी म्हणजे काय कळलं. कशाला रिॲक्ट होत आहे कसला बिझनेस तुझा रिचवरी. अरे तू इकडे दाखवतो याला. रिचवरी म्हणजे
बँकेतून लोन घेतो फाडू फाडू अरे, काय झालं? अरे रिकव्हरी 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 हा. हा रिकव्हरी म्हणजे लोन जर नाही फेडलं ना तर हा घरी येतो, धमक्या देतो आणि पैसे उकळतो. अरे हा तुला पोचणार आहे, हा तुला सांभाळणार आहे. प्लीज मी खूप कन्फ्युज होते, मला गोंधळ होतोय, मला निवडता येत नाहीये यातलं. थांबा जरा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके स्टेप कसली? अगं पत्रिका छापल्यात, माझे आई वडील बाहेर उभे आहेत, कसल्या स्टेप्स बघतेस तू? समीर समीर मी तुला मगाशीच म्हणाले ना, आपलं बघ आपलं बोलणं झालंय ना यावर. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे बरं ठीक आहे, मला एकेकाने सांगा, तुम्हा प्रत्येकाचं शिक्षण किती झालंय? तुला सांगतो, तू ना शिक्षणाचं टेन्शन घेऊ नको जानू. जानू कोणाला बोलतो तू? हे धर, जानू कोणाला बोलतो तू? अरे भाई 15 मिनिटानंतर बोलणारच आहे ना मी. हे बघ, तू शिक्षणाचं काय टेन्शन घेऊ नको. आपण तुझ्यावर प्रचंड लय लय लव करणार, तुझ्या बरोबर प्रामाणिक राहणार. ह्याचा चेहरा बघ, ह्याचा चेहरा बघ. चेहरा बघूनच कोण पण सांगेल की याने आतापर्यंत लय पोरी फिरवल्यात. आवाज खाली. हे बघ बाळा, असं नसतं बोलायचं. स्वतःचा चेहरा बघ तू. 2-3 भाभींशी लफडा असेल असा दिसतोय तुला. अरे देवा कुठल्या नीच स्तरावर येऊन भाष्य करतायत हे. कोण बोलतोय बघ. ऍक्च्युअली पॅडिया म्हणून रिॲक्ट नको रे, कॅरेक्टर मध्ये रिॲक्ट. तुम्ही खूप दिवसानंतर आलो ना. अरे तू तर सांगत नकोस मला. तू एकांकिकेत काम करतोस, तुझं लफडा असणार. हे रिहर्सल असतात आमच्या अरे, इम्प्रोव्हायझेशन. सगळ्यात काय Please, खूप गोंधळ होतोय. प्लीज 1 मिनिट, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला आता ठरवायलाच हवंय की तुमच्यापैकी चारित्र्यवान कोण आहे. आईने पण मस्त आवाज काढला. आवाज नाही रे, चारित्र्यवान शब्द आहे मराठीतला. चारित म्हणजे कॅरेक्टर असतं रे, कॅरेक्टर. चारित्र्यवान. मी हा. तुम्हा प्रत्येकांकडे फोन आहे? आहे. हा, ज्याच्या मोबाईलला लॉक नसेल तो खरा चारित्र्यवान. ये बघ. अरे काय तू दाखव ना. दाखव ना तू मोठा शिकलाय. दाखव ना, diction चांगलं आहे दाखव ना सौम्या? तू. Diction चांगलं आहे तुझं. अरे, डिक्शनचा काय संबंध आहे? तू दाखव ना. का 1 मिनिट, मला कळलं तुम्ही तिघही चारित्र्यवान आहात. हा बरं ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय? Yes, हो, म्हणजे हो, काय? जानू, आपलं ओके. तर नाही समीर, मला आता सांगा की तुम्ही माझ्यासाठी काय काय करू शकता. काय करल म्हणजे हे बघ. काय केलं तुम्ही? अरे, हे. बापरे, अहो, काय करताय? अरे, हे. बापरे, अहो, थांबा, अरे, थांबा. काय झालं तुला? अहो, काय रक्त करताय? बघून चक्कर आली. अरे भाई आहेस ना तू? आईचा आणि चक्कर आणण्याचा काय संबंध आहे? अरे रक्त बघून चक्कर कशी येते तुला? आली. एक पैसा कमवायची अक्कल नाहीये. पोट कसं भरणार आहे तुझं? दर 5 तारखेला रक्तदान करून पोट भरणार आहे तुझं? ऐका ना, ती कापाकापी नको प्लीज. ए वासाडे, मग आधी सांगायचं ना. आता कट पाडला ना मी. अहो, तुम्ही काय करणार माझ्यासाठी? मी हे एवढे कोण लग्न करणार आहेस त्याच्याशी? हे मी पण करू शकतो. कर लग्न माझ्याशी. महोदय अहो, हा पात्र परिचय होता. 3री घंटा देऊन बघा माझ्यातला कलाकार कसा आहे. जरा इकडे कटाक्ष टाका. कसला भारी आवाज काढला आता पण. कसला आवाज? चल. अरे आवाज नाही तो पण एक शब्द आहे मराठी भाषेतला. कुठली भाषा बोलतो कळत नाही. तुम्ही जरा तिकडे बघा. आता जरा इकडे कटाक्ष टाका. मी तुमच्यासाठी शेरोशायरी करू शकतो. अब मैं समझा तेरे रुखसार पे तिल का मतलब. अब मैं समझा तेरे रुखसार पे तिल का मतलब. दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा. क्या बात है, क्या तुझं काय चाललंय यार? तू ये ना भानावर जरा. समीर, अरे तू आपलं थांब. लग्न ठरलं होतं ना, तू असं का वागतेस समीर माझ्याशी? थांब जरा, गप्प बस. थांब जरा. काय केलंस रे तू माझ्यासाठी? हा काय केलंस? अरे तो बघ, जीव द्यायला निघालाय माझ्यासाठी, आणि तो बघ शेरो शायरी करतोय माझ्यावर. तू काय केलंयस? गाणं म्हणता येतं तुला? जोक सांगता येतो? आजपर्यंत कधी एकदा तरी गाणं म्हटलंयस का माझ्यासाठी? काही येत नाही, नीरस आहेस तू आणि तुझं आयुष्य. सांग ना, काय केलंयस माझ्यासाठी? अगं मी तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत म्युच्युअल फंड मध्ये. मला जीव नाही देते तुझ्यासाठी. मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे. मी FD केले तुझ्या नावाने. उद्या आयुष्यात मला काही बरं वाईट झालं तर तू संकटात येऊ नयेस म्हणून सगळी व्यवस्था केली आहे मी. मग लग्नाच्या दिवशी नवऱ्याने जे काही करायला पाहिजे ना बायकोसाठी ते सगळं मी केलंय ग. हा, आता शेरोशायरी येत नाही पण ती पण शिकेन ना मी. प्लीज बिलीव्ह मी, आय प्रॉमिस मी शिकेन. एक्सक्यूज मी. माझा नवरा पळून गेला हो लग्नातून कुठल्या तरी मुलीबरोबर. मला लग्न करायचं तर माझं लग्न कसं होणार? आम्ही आहे ना. तुमचं काय? माझं ठरलंय.
ठरलंय ना ग हो आपलं हो हो आमच्याशी बोल ना आम्ही आहोत, माझे मी अजून रिकामच आहे नाही, खरंच रिकामं आहे मी. बोलताय का? समीर समीर आय एम सॉरी. मी तुला समजूच नाही शकले रे. तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. तू आपल्या भविष्याचा विचार केलास रे. नक्कीच. थँक्यू समीर. या ऑप्शनच्या नादात मी आज चुकीचा निर्णय घेतला असता आणि आयुष्यभर पत्ताचाप करत बसले असते. पत्ताचाप काय म्हणाली? तो म्हणाला होता पत्ताचाप. सॉरी, तो आवाज आला अरे वेगळा. आवाज नाही ग, शब्द असतो तो. हा पत्ताचाप ना. अरे हा पत्ताचाप रे, आवडे रे.